आता एक आंतरराष्ट्रीय बातमी आणि भारताच्यासाठी महत्त्वाची बातमी। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारताच्या 2 दिवसीय दौऱ्यासाठी हजर होत आहेत। व्लादिमीर पुतिन यांचा हा 5वा दौरा आहे। 5व्या भारत दौऱ्यामध्ये भारत आणि रशिया यांच्यामध्ये संरक्षण विषयक सहकार्य अधिकाधिक वृद्धिंगत व्हावं यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल। तसा प्रयत्न पुतिन यांच्याकडून होईल अशी अपेक्षा आहे आणि भारत याबाबत सहकार्य करत असतानाच ऊर्जा, संरक्षण आणि व्यापार विषयक इतर बाबींवरही पुतिन यांच्याशी संवाद स्थापित करेल। आतापर्यंत किती वेळा पुतिन भारतात आले होते आणि त्याची निमित्त काय होती तेही पहा। ऑक्टोबर 2000 ला पुतिन अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर काही महिन्यातच भारतात आले। 2012 मध्ये डिसेंबर महिन्यात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पुतिन यांचा आणखी एक दौरा घडला। डिसेंबर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी शपथ घेतली आणि त्यानंतर पुतिन यांचा 7 महिन्यात दौरा झाला। 21व्या भारत रशिया शिखर परिषदेच्यासाठी डिसेंबर 2021 मध्ये पुतिन भारतात आले होते। रशियासारख्या एका महत्त्वाच्या देशाचा प्रमुख भारतामध्ये येतो तेव्हा त्या दौऱ्याचं महत्त्व काय असतं हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं। भारत आणि रशियाच्या दरम्यान संरक्षण क्षेत्रात एक महत्त्वाचा भागीदार म्हणून दुवा सांधला जाणं गरजेचं आहे। भारतीय वायुदलात रशियन बनावटीची अनेक लढाऊ विमानं कार्यरत आहेत। रशियन बनावटीच्या S-400 मिसाईल संरक्षण प्रणालीचा ऑपरेशन सिंदूर दरम्यान यशस्वी वापर करण्यात आलाय। आणखी 5 तशाच प्रकारच्या S-400 प्रणाली घेण्याचा भारताचा मानस आहे। संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढावं असा प्रयत्न केला जातोय। तसंच तेल आणि नैसर्गिक वायू उत्खनन क्षेत्रामध्ये रशिया हा अत्यंत महत्त्वाचं काम करत असतो। याच्या जोडीला अंतराळ संशोधन आणि संरक्षण याबाबतही भारत आणि रशिया यांच्यात परस्पर समन्वय महत्त्वाचा आहे। सध्या चीन आणि रशियाची जवळीक वाढतीये, अशा वेळेला भारत आणि रशियाचे संबंध सुदृढ राहणं गरजेचं आहे। ट्रम्प यांनी भारतावर आगपाखड सुरू केली असताना रशियाची भारताशी असलेली मैत्री आणि भारताचे त्याबाबतचे स्नेहपूर्ण संबंध जाहीररित्या समोर आणणं सुद्धा गरजेचं आहे। अमेरिकेचा दबाव भारतावर वाढत असताना रशियाच्या मैत्रीत अंतर येणार नाही हा संकेत भारताला द्यायला हवा।